ओझर शहरात घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासात अटक। ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी हरिकृष्णा बाबाजी साहू, व्यवसाय HAL सुपरवायझर हे त्यांचे कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असताना दिनांक 8 मार्च 2025 रोजी रात्रीचे सुमारास अज्ञात आरोपितांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रो ओव्हन असा 2,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरी करून नेला होता। सदर बाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसेच उंबर्दे गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले। शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वय 22 वर्ष, सागर रामचंद्र जगताप वय 36 वर्ष, संजय छोटू पहाडे वय 20 वर्ष, तुषार गोपाळ जाधव वय 20 वर्ष, महेश सदाशिव मालखेडे यांनी केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती बलेनो कार तसेच 2 घड्याळे, रोख रक्कम असा एकूण 6,32,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।